विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 23 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे मार्च 2028 पर्यंत. अधिकची माहिती, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 ला मार्च 2025 नंतरही पुढे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना रस्ते व पूल यांच्या माध्यमातून बाजारपेठ, शाळा आणि रुग्णालयांशी जोडणे आहे. सुधारित बजेट आहे 80,250 कोटी वाढवून आता ते 83,977 कोटी रुपये करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची सुरुवात झाली 25 डिसेंबर 2000 रोजी. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना मंत्रालय आहे ग्रामीण विकास मंत्रालय. उद्दिष्ट, ग्रामीण भागात सर्व हवामानात चालणारे ऑल वेदर रस्ते उपलब्ध करणे. याचा मेन फोकस आहे नवीन रस्ते बांधण्याऐवजी विद्यमान मार्गांचे अपग्रेडेशन आणि मजबूतीकरण करणे. टप्पे, फेज 1 2000 मध्ये सुरू झाला. 100% केंद्र पुरस्कृत योजना. 1,35,436 वस्ती जोडणे. 1.68 लाख किमी रस्ते बांधणे. फेज 2 2013 50,000 किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचे अपग्रेडेशन. फेज 3 2019 जुलै 2019 कालावधी 19-20 ते 24-25 1,25,000 किलोमीटर रस्ते सुधारणा करणे. खर्च वाटप, सामान्य राज्य 60 आणि 40 म्हणजे केंद्राचा 60% हिस्सा तर राज्याचा 40% हिस्सा असेल आणि उत्तर पूर्व आणि हिमालयन राज्यामध्ये 90 केंद्र सरकार देईल आणि 10% राज्य सरकार या ठिकाणी हिस्सा टाकेल. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली मोठी खासगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू होत आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे आंध्र प्रदेश. स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली मोठी खासगी क्षेत्रातील सोन्याची खाण आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी येथे सुरू होणार आहे. सुरुवातीला दरवर्षी सुमारे 750 किलो सोने उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे, जे पुढे 1 टन पर्यंत वाढवता येऊ शकते. या प्रकल्पात कोट्यवधींची गुंतवणूक झाली असून ओपन कास्ट मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. स्वातंत्र्यानंतर भारतातील सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि प्रमुख सोन्याची खाण म्हणजे हुट्टी गोल्ड माइन, जी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था भारतातील खनिज संशोधनाचे संरक्षण आणि मूल्यांकन करते. स्थापना झाली 1851 मध्ये. मुख्यालय आहे कोलकाता. नियंत्रण खनिज मंत्रालयाच्या अंतर्गत. खनिज मंत्री आहे श्री जी किशन रेड्डी. पुढील प्रश्न, रोम्युल्ड वाडांगनी यांनी कोणत्या आफ्रिकी देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बेनिन. बेनिनचे अर्थमंत्री रोम्युल्ड वाडांगनी यांनी अलीकडील राष्ट्रपती निवडणूक ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी सुमारे 94% मते मिळून मुख्य प्रतिस्पर्धी पॉल हॉकपे यांचा पराभव केला. ते विद्यमान राष्ट्रपती पेट्रिस टालोन यांची जागा घेतील. बेनिनविषयी माहिती, खंड आहे पश्चिम आफ्रिका. राजधानी आहे पोर्टो नोवो. चलन आहे वेस्ट आफ्रिकन CFA फ्रांक आणि शेजारील देश आहे पश्चिम दिशेला टोगो, पूर्व दिशेला नायजेरिया, उत्तरेला बुर्किना फासो आणि नायजर आणि जलस्रोत आहे दक्षिणेला गिनीचा आखात. पुढील प्रश्न, एकात्मिक तटीय आणि सागरी नियोजनासाठी मरीन स्पेशल प्लॅन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे ओडिसा, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. ओडिसा सरकारने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत NCCR नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च सोबत करार केला. या करारामुळे ओडिसा MSP सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले. ओडिसाच्या 574 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीसाठी MSP लागू करण्यात आला आहे. MSP चे काम समुद्रातील विविध भागांचे मॅपिंग करणे आणि कोणता भाग कोणत्या कार्यासाठी योग्य आहे ते ठरवणे. पर्यटन, मासेमारी, ऊर्जा संवर्धन याचे हे मुख्य लक्ष आहे. पुढील प्रश्न, 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, साध्वी सतीश सैल. ग्रँड फायनल KIIT भुवनेश्वर येथे झाला. त्या गोवा राज्यातून हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांना पूर्व विजेती निकिता पोरवाल यांनी मुकुट घातला. ते आता मिस वर्ल्ड 2027 टांझानिया मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. फेमिना मिस इंडिया म्हणजे काय? ही एक राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. विजेत्याला मिस वर्ल्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.
याचे आयोजन द टाइम्स ग्रुप करते. निकिता पोरवाल उज्जैन मध्य प्रदेश मिस इंडिया वर्ल्ड 2024 विजेते आहेत. मिस वर्ल्ड 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व नंदिनी गुप्ता यांनी केलं. मिस वर्ल्ड 2026 निकिता पोरवाल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धा व्हिएतनाम मध्ये ऑगस्ट सप्टेंबर 2026 मध्ये होईल. भारतातील मिस वर्ल्ड विजेत्यांवर लक्ष टाकूयात. 1966 रीता फारिया, 1994 ऐश्वर्या राय, 1997 डायना हेडन, 1999 युक्ता मुखी, 2000 प्रियंका चोप्रा तर 2017 मानुषी छिल्लर. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे भारताचे 95 बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले? उत्तर आहे आरण्यक घोष. हे आरण्यक घोष कोलकाता पश्चिम बंगाल भारताचे 95 ग्रँडमास्टर झाले. 93 आहे आरव देंगला आणि 94 आहे मयंक चक्रवर्ती. ग्रँडमास्टर म्हणजे काय, तर हा फिडे द्वारे दिला जाणारा आयुष्यभराचा किताब आहे. यासाठी 2500 रेटिंग आणि 3 ग्रँडमास्टर नॉर्म्स आवश्यक असतात. फिडे म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन. मुख्यालय आहे लॉझन, स्वित्झर्लंड. स्थापना झाली 1924 मध्ये. अध्यक्ष आहे आर्काडी डॉकोविच. भारतातील पहिले ग्रँडमास्टर आहेत विश्वनाथ आनंद 1988. भारतातील पहिली महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. पुढील प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय लोकसेवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 21 एप्रिल. भारतात राष्ट्रीय लोकसेवा दिवस 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस सार्वजनिक सेवकांच्या योगदानासाठी साजरा केला जातो. 21 एप्रिल 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये पहिल्या बॅचला संबोधित केले. या दिवशी पीएम अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन दिले जातात. पहिला साजरा करण्यात आला 21 एप्रिल 2006 रोजी. घटनात्मक तरतुदी कलम 311 सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देते. कलम 312 संसदेला अखिल भारतीय सेवा तयार करण्याचा अधिकार देते. पार्श्वभूमी, भारतातील नागरी सेवांचे जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस. ICS मध्ये सामील होणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर. वर्ल्ड क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन डे 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डॉक्टर CH श्रीनिवास राव. डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते भारतीय कृषी संशोधन संस्था चे सध्याचे संचालक व कुलगुरू आहेत. त्यांना हा पुरस्कार हैदराबाद येथे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आणि नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट मधील उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आला. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक, प्रशस्ती पत्रक आणि 2 लाख रोख पारितोषिक आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार काय आहे, तर हा भारतीय कृषी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित सन्मान आहे. याची स्थापना 2004 ते 5 मध्ये झाली. हा पुरस्कार RICA रिया रिटायर्ड ICR एम्प्लॉई असोसिएशन द्वारे दिला जातो आणि नुझीविडू सीड्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. हा पुरस्कार कृषी शास्त्रज्ञांना त्यांच्या आयुष्यभरातील योगदान व अन्न सुरक्षेसाठी दिला जातो. अतिरिक्त माहिती, पहिले विजेते आहे 2005 मध्ये डॉक्टर नॉर्मन E बोरलॉक. 3 प्रकारचे पुरस्कार आहे. कृषी नेतृत्वासाठी पुरस्कार 2004 पासून, दैवार्षिक MS स्वामीनाथन पुरस्कार 2004 पासून, ग्लोबल फूड अँड पीस पुरस्कार 2025 पासून. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन बी, कांक्रिया रेल्वे डेपो अहमदाबाद. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागातील कांक्रिया रेल्वे डेपो हा भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल डेपो आहे. ही वॉटर मॅनेजमेंट आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्राचे महत्त्वाचे पाऊल आहे. हा डेपो स्वतःच्या वापरापेक्षा जास्त पाणी रिसायकल करतो. दररोज 1.60 लाख लिटर पाण्याची बचत करता. सांडपाणी प्रक्रिया 100% सांडपाणी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केली जाते. विशेष हा डेपो अधिकृतपणे वॉटर न्यूट्रल घोषित झाला आहे. हा इंडियन रेल्वेच्या मिशन 0 वेस्टचा भाग आहे. वेस्टर्न रेल्वे, पश्चिम रेल्वे भारतीय रेल्वेचे 19 झोनपैकी एक आहे. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि स्थापना झाली 5 नोव्हेंबर 1951 ला. इंडियन रेल्वे स्थापना झाली 16 एप्रिल 1853. मुख्यालय नवी दिल्ली. आशियातील दुसरे आणि जगातील 4थे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. संचालन रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आणि रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव.
पुढील प्रश्न, भारताची पहिली ग्लास सबस्ट्रेट आधारित प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात स्थापन केली जात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ओडिसा. ओडिसा सरकारने भारतातील पहिली ग्लास सबस्ट्रेट आधारित ॲडव्हान्स 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट स्थापन करण्याची घोषणा केली. हा प्रकल्प भुवनेश्वर जवळ उभारला जात आहे. यामुळे भारतात ग्लोबल सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्य मुद्दे, गुंतवणूक आहे सुमारे 1943 कोटी रुपये. तंत्रज्ञान, पारंपरिक प्लास्टिक ऑर्गॅनिक सबस्ट्रेट ऐवजी ग्लासचा वापर, जो हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग साठी अधिक चांगला आहे. तांत्रिक माहिती, ग्लास सबस्ट्रेट हे एक बेस मटेरियल आहे ज्यावर सेमीकंडक्टर चिप्स बसवले जातात. यामध्ये उच्च उष्णता स्थिरता, थर्मल स्टॅबिलिटी आणि चांगली सिग्नल इंटिग्रिटी असते. त्यामुळे एआय आणि डेटा सेंटर साठी योग्य आहे. 3D पॅकेजिंग, चिप्स एकमेकांच्या वर ठेवली जातात ज्यामुळे जागा वाचते आणि प्रोसेसिंग स्पीड वाढतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करायची. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. तर कालच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न होता, हैदराबादमध्ये आयोजित पहिल्या बोल्डर क्लासिक 2026 गोल्फ स्पर्धेचे विजेते कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन सी, शुभंकर शर्मा. नेक्स्ट, वर्ल्ड लिव्हर डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? 19 एप्रिल रोजी. नेक्स्ट, डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? उत्तर आहे 1961. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पुरुष व महिला दोन्ही मिळून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण? ते आहे स्मृती मंधाना. WWF नॅशनल अवॉर्ड 2026 कोणत्या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला? तर ते आहेत ऑप्शन बी, एन अलीम युसुफ. राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा कोण निवडले? उत्तर आहे ऑप्शन डी, हरिवंश नारायण सिंह. कोणत्या ईशान्य राज्याने खासी आणि गारो भाषांना अधिकृत प्रशासकीय मान्यता दिली? उत्तर आहे ऑप्शन बी, मेघालय. नेक्स्ट, हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशनद्वारे 2026चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन डी, सयानी गुप्ता. पुढील प्रश्न, 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांसाठी जल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वॉटर फॉरवर्ड उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? उत्तर आहे ऑप्शन सी, वर्ल्ड बँक. नेक्स्ट, एन रामचंद्रन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? उत्तर आहे ऑप्शन बी, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, ओडिसा, गुजरात की राजस्थान? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच कर्नाटक, ओडिसा, गुजरात, राजस्थान यांच्या कॅपिटल येत असेल तर त्या देखील खाली कमेंट करायच्या आहेत. तसेच चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये सर्व टॉपिकचे PDF आणि ऑनलाईन टेस्ट मिळेल. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. याकरता ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि कोर्स परचेस करायचा आहे. कंटेंट आवडलं असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.